क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा अडचणीत आल्याची बातमी समोर येते। शासकीय कोट्यातील सदनिका घोटाळा प्रकरणी नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आज मोठा निकाल देत राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवलंय आणि त्यांना 2 वर्षांची कारावासाची शिक्षा कायम ठेवलेली आहे। त्यासोबतच मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका या बनावट दस्तऐवज तयार करून लाटल्या प्रकरणात माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना प्रत्येकी 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 रुपये दंडाची न्यायालयाने सुनावणी होती। माणिकराव कोकाटे गेल्या काही महिन्यांपासून अडचणीत आलेले पाहायला मिळत होते। विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना मोबाईलमध्ये पत्त्यांची गेम रम्मी खेळतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल देखील झाला होता। मात्र आपण रम्मी खेळत नव्हतो तर मोबाईलवर ते पॉपअप झाल्याचं त्यांनी सांगितलं होतं। मात्र त्यांच्याकडून कृषी मंत्री पदाचा पदभार काढून घेत त्यांना क्रीडा मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली। त्यातच आता सदनिका घोटाळा प्रकरणी न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली होती। त्यामुळे आता जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवलेली आहे। त्यामुळे आता त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता देखील सांगितली जाते।